एक राखी जवानों के लिए महात्मा गांधी स्कूल के विद्यार्थियों ने जवानों को भेजी राखियां। अंबरनाथ के महात्मा गांधी स्कूल में हर वर्ष की तरह इस वर्ष भी एक राखी जवानों के लिए कार्यक्रम का आयोजन किया गया। इस पहल के तहत कक्षा 5वीं से 10वीं तक के विद्यार्थियों ने देश की रक्षा में तैनात वीर जवानों के लिए अपने हाथों से राखियां बनाईं। रक्षा बंधन के मौके पर कई जवान ड्यूटी के कारण अपने घर नहीं पहुंच पाते और अपनी बहनों से राखी नहीं बंधवा पाते। ऐसे जवानों तक राखी पहुंचाने के उद्देश्य से स्कूल की छात्राओं ने बड़ी संख्या में राखियां तैयार की और उन्हें पोस्ट के माध्यम से देश के अलग अलग हिस्सों में तैनात जवानों तक भेजा। राखी के साथ विद्यार्थियों ने जवानों के लिए पत्र भी लिखे। इन पत्रों में बच्चों ने जवानों के प्रति अपना प्यार, सम्मान और देश की सुरक्षा के लिए उनके त्याग एवं बलिदान की सराहना की। इस कार्यक्रम के माध्यम से विद्यार्थियों ने यह संदेश दिया कि देश की सीमाओं पर तैनात जवान भले ही अपने परिवार से दूर हों, लेकिन देश का हर नागरिक उनके साथ खड़ा है। कार्यक्रम के दौरान विद्यार्थियों ने घर घर जाकर राखी बेचने का अनुभव भी लिया। इसके जरिए बच्चों को व्यवसाय कैसे किया जाता है, ग्राहकों से कैसे संवाद किया जाता है और वस्तु को बेचने की प्रक्रिया क्या होती है, इसका व्यावहारिक ज्ञान मिला। महात्मा गांधी स्कूल की यह पहल बच्चों में देशभक्ति, सामाजिक जिम्मेदारी, संवेदनशीलता और आत्मनिर्भरता जैसे मूल्यों को विकसित करने की दिशा में एक सराहनीय कदम है। नमस्कार, मी महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी कुमारी प्रांजली मारुती डोंबाळे। आपणा सर्वांनाच ठाऊक आहे की महात्मा गांधी विद्यालय ही एक उपक्रमशील शाळा आहे। दरवर्षी आमची शाळा वेगवेगळे उपक्रम राबवते। त्यांपैकीच एक म्हणजे एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम आज आम्ही केला। या उपक्रमामध्ये आम्ही 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांनी मिळून जवळजवळ 16,000 राख्या बनवल्या आणि त्या राख्या आम्ही सैनिकांना पाठवल्या। सोबतच आम्ही एक पत्र देखील लिहिले। या पत्रामध्ये आम्ही सैनिकांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या। तसेच आम्ही आमच्या परिसरात जाऊन घरोघरी राख्या विकल्या। यामुळे आम्हाला विक्री कौशल्य कसे असते आणि संवाद कौशल्य कसे असते हे समजले आणि मी पुन्हा एकदा आमच्या शाळेचे खूप खूप आभार मानेन, कारण आमच्या शाळेमुळे आम्हाला सैनिकांना पत्र लिहिण्याची संधी मिळाली आणि मी माझ्या पुन्हा एकदा सर्व सैनिक दादांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। धन्यवाद। नमस्कार, मी महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ येथील इयत्ता 9वी अ ची विद्यार्थिनी कुमारी पल्लवी मारुती डोंबाळे। आमची शाळा ही एक उपक्रमशील शाळा आहेच, पण आता रक्षाबंधनानिमित्त आमच्या शाळेने भव्य राखी प्रकल्प राबवला, ज्यामध्ये आम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी जवळजवळ 16,000 राख्या तयार केल्या आणि या राख्या आम्ही वेगवेगळ्या परिसरात जाऊन विकल्या। त्यामुळे आमचं विक्री कौशल्य वाढलं, आमचं संवाद कौशल्य वाढलं। तसेच या राख्या आम्ही पोलीस काकांना, रिक्षावाल्या काकांना, भाजीवाल्या काकांना सुद्धा बनतो आणि यामधील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे एक राखी सैनिकासाठी, ज्यामध्ये विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने पत्र लिहितात आणि त्या पत्रासोबत एक राखी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना पाठवतात। ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता सैनिक अहोरात्र सीमेवर पहारा देतात, म्हणून त्यांच्याप्रती असलेल्या भावना आम्ही या पत्रात व्यक्त केल्या आणि खरंच खूप छान वाटलं की आपण बनवलेली राखी एका सैनिकाच्या हातावर बांधली जाणार आहे, आपण लिहिलेले पत्र हे एका सैनिकाच्या हातात जाणार आहे, म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटला आणि पुन्हा एकदा हा भव्य राखी प्रकल्प राबवल्याबद्दल आम्ही आमच्या शाळेचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव शिवानी शिवाजी कोरे। मी महात्मा गांधी विद्यालयामध्ये इयत्ता 8वी अ मध्ये शिकणारी विद्यार्थिनी। महात्मा गांधी विद्यालय ही एक उपक्रमशील शाळा आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील एक राखी सैनिकासाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या स्वतःच्या हाताने राख्या बनवल्यात व देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना त्या पाठवणार आहोत। आपण रक्षाबंधनला आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतो, पण देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या त्या सैनिकांमुळेच या राख्या आपण आनंदाने आपल्या भावाला बांधू शकतो। त्यामुळे या राख्या फक्त आमच्यासाठी एक धागा नाही, तर सैनिकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता आहे। या राख्या जेव्हा आम्ही बनवत होतो तेव्हा आमच्या डोक्यात एकच विचार येत होता, जेव्हा ही राखी एखादा सैनिक त्याच्या हातावर बांधेल तेव्हा त्याला असं वाटावं की या सीमेवर तुम्ही एकटे नाही आहात, तर संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे। त्यामुळे या राख्या बांधत त्यांना देत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि या उपक्रमाचा भाग होताना मला आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप आनंद झाला। त्यांचे हे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, परंतु आमच्या या छोट्याशा प्रयत्नातून त्यांच्यापर्यंत प्रेम आणि कृतज्ञतेची भावना आणि संदेश पोहोचवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे। शेवटी मी एवढंच म्हणावंसे वाटते की
जेव्हा त्यांच्या हातात पेनच्या जागी रायफल येते व जेव्हा त्यांच्या हातात शर्टच्या जागी युनिफॉर्म येतो, जेव्हा त्यांच्याकडे बूटच्या ऐवजी शूज येतो, जेव्हा त्यांचा मित्र त्याचा बडी होतो, जेव्हा त्यांचा टीचर हा त्याचा इन्स्ट्रक्टर होतो आणि जेव्हा त्यांचे प्लेइंग ग्राउंड हे त्यांचे परेड ग्राउंड होतो आणि जेव्हा त्यांची आई ही संकल्पना व्याप्ती मातृभूमीपर्यंत पोहोचते, तेव्हा तो खऱ्या अर्थाने सैनिक बनतो. आणि या सर्व सैनिक बांधवांना माझे मनापासून नमन. धन्यवाद. जय हिंद. दी एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय अंबरनाथ या ठिकाणी राखी उपक्रमाच्या निमित्ताने आपलं स्वागत. आमची शाळा ही ठाणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य उपक्रमशील नामांकित अशी शाळा. या शाळेतून विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबरच जीवनावश्यक व्यावसायिक कौशल्य सुद्धा शिकवली जातात. आणि याचंच उदाहरण म्हणजे हा आमचा राखी प्रकल्प. हा आमचा राखी प्रकल्प गेले कित्येक वर्ष अभिमानाने आम्ही राबवतो आहोत. या प्रकल्पाचे 3 मुख्य भाग आहेत. सर्वात प्रथम म्हणजे राखी तयार करणं. आजपर्यंत मुलांनी जी राखी फक्त दुकानात पाहिलेली असते ती स्वतःच्या हाताने तयार करताना त्यांना एक वेगळा अनुभव येतो. कला कौशल्य तर विकसित होतच, पण स्वतःच्या कष्टाचं महत्त्वही त्यांना समजतं आणि त्यांच्या हातातल्या कलाकुसरीला वाव मिळतो. त्याबरोबरच या राख्यांची मुलं विक्री करतात. त्यावेळी व्यवहार चातुर्य जे आज जगण्यासाठी आवश्यक आहे ते व्यवहार चातुर्यही या व्यवहारात विक्रीतून विद्यार्थ्यांना समजतं. आणि त्याही पुढचा भाग म्हणजे राखी हा फक्त स्नेहाचा धागा नाही, तर तो मनामनांना जोडणारा पूल आहे. हो, आमचे विद्यार्थी जेव्हा लाखो किलोमीटर दूर असलेल्या सैनिकांसाठी त्यांचं पत्र आणि त्यांची राखी पाठवतात, तेव्हा तो सैनिक बांधवही नक्कीच गहिवरून येत असेल त्याला सुद्धा, की माझीही कुठली तरी बहीण विद्यार्थिनी माझ्यासाठी आठवणींनी हे पत्र पाठवते आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सैनिक बांधवांना अनेकदा सुट्टीतही घरी जाता येत नाही, पण जेव्हा विद्यार्थिनींची ही राखी त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा त्यांना त्याचं जे दुःख असेल तेही त्यांचं कमी होईल आणि ती राखी हातावर बांधताना अभिमान तर असेलच, पण देशवासीय माझ्यासोबत असल्याचा मोठा आनंदही त्यांच्या मनात असेल. आणि एवढंच काय, तर शाळा ही समाजाशी जोडलेली असावी हीही आमची धारणा. आणि याच धारणेतून आमचे सन्माननीय मुख्याध्यापक श्रीयुत संतोषजी भणगे सर यांच्या विचारांतून आम्ही समाजाला शाळेशी जोडताना विविध सामाजिक संस्था, मग ते नगर परिषद असेल, त्यानंतर पंचायत समिती कार्यालय असेल, अग्निशमन दल असेल, अशा विविध सामाजिक संस्थांना आमच्या विद्यार्थिनी या कालावधीत भेट देतात आणि तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना आपली स्नेहाची ही राखी बांधतात. आणि या सगळ्यातून समाजाचं आणि शाळेचे एक घट्ट ऋणानुबंध तयार होत आहेत. या उपक्रमातून विद्यार्थिनी कला कौशल्य, व्यवहार चातुर्य आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार घेऊन पुढे जात आहेत आणि त्यामुळेच या उपक्रमाचा आणि या उपक्रमशीलतेचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद.